श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा शारदीय नवरात्र उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू झालेला आहे. तो 12 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या काळात अष्टमी तिथीला देखील महत्त्व दिले जाते, ज्याला महाअष्टमी असं म्हणतात. या दिवशी देवी दुर्गेचे 8वे रूप महागौरीची पूजा केली जाते. महागौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूळ आहे. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे तिला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे असे मानले जाते की जो कोणी या दिवशी देवी दुर्गेच्या आपल्या चांगल्या मनाने किंवा चांगल्या विचाराने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीची विशेष आशीर्वाद मिळतात व देवीची कृपादृष्टी प्राप्त होते. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या अष्टमीला वीराष्टमी असे देखील म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जळ उपवास केल्याने मुलांचे दीर्घ आयुष्य वाढते. तसेच या दिवशी पतीचे दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना करताना देवी गौरीला लाल चुनरी अर्पण केली जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजेलाही तेवढंच विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. यामध्ये दुर्गे मातेची 9 रूपांचं प्रतीक म्हणून 9 मुलींना घरी बोलावलं जातं. प्रेमाने त्यांना खाऊ घातले जाते. असे मानले जाते की कन्यापूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिचे आशीर्वाद कुटुंबावरती सदैव राहतात. याशिवाय अष्टमीच्या दिवशी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात. असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपायामध्ये आपल्याला उद्या शुक्रवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलदेवीला तुम्हाला एक फळ अर्पण करायचं आहे. हे फळ देवीसमोर अर्पण केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा, नकारात्मकतेचा नाश होईल. देवी आई प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, हे देवीला जे फळ आहे ते अर्पण केलेले आहे त्याचं आपण काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, जो हा उपाय आपल्याला नवरात्रीतील 8व्या माळेला दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे. आपल्याला कुलदेवतेला जे फळ अर्पण करायचं आहे ते काय करायचं आहे, जर आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असेल आणि या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो, ज्या आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात, भांडणं होत राहतात, कोणाशीही कोणाचं पटत नाही. आता घरात एखादी करती व्यक्ती असेल, ती घरात आल्याबरोबर तिची चिडचिड होते, कारण बाहेरील येणारी नकारात्मक शक्ती तिच्यासोबत घरामध्ये येते. ती वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. म्हणून घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ती सतत किरकिर करत राहतात, व्यवस्थित खात पीत नाहीत. मोठी मुलं असतील तर ती घरातल्या मोठ्यांचं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, पती पत्नीमध्ये सतत वाद होत राहतात, त्यांचं एकमेकांशी पटत नाही, घरात आर्थिक स्थैर्य राहत नाही. तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं असं फळ मिळत नाही, यश मिळत नाही. घरामध्ये आलेला पैसा हा पुरेसा टिकत नाही. जोही पैसा येतो तो घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर निघून जातो. मग तो तुमच्या मागे लागलेले आजारपण असो किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरीच होत नाही, तिच्यामध्ये अनेक पैसे खर्च होतात, ती बरे होते न होते तो दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण कायम असते आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवताना वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर वाढतच जातो. यातच बाहेर पाडण्यासाठी काही मार्ग सापडत नाहीत. हे जे काही आपल्या घरामध्ये असलेले दोष आहेत
ते संपूर्णपणे घालवण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमीला हा उपाय आपल्याला करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी तत्व हे जागृत असतं आणि म्हणूनच अष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्याला त्याचे कैक पटीने अधिक लाभ होतात. आपल्याला असलेले दोष, मग ते नजर दोष असो किंवा पितृदोष असो, घरामध्ये असलेले वास्तुदोष असो, वाईट शक्तीचे नकारात्मकतेचा नाश होतो. देवी आई प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. म्हणून हे जे फळ आहे ते आपल्याला उद्या शुक्रवारी नवरात्रीला दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीला अर्पण करायचं आहे. आणि हे फळ तुम्ही आज आणून ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही उद्या सकाळी आणलं तरी चालेल, पण तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तो उद्या अष्टमीच्या दिवशी दुपारी 12 वाजूच्या आतमध्येच करायचा आहे, कारण त्यानंतर नवमी तिथी सुरू होणार आहे आणि हा उपाय महाअष्टमीचा साठीच करायचा आहे. त्याचं फळ खूप मोठ्या प्रमाणावरनी चांगलं मिळतं. यासोबत आपल्या घरामध्ये आपण जे अष्टमीचं हवन करणार आहोत आणि कन्यापूजन करणार आहोत ते देखील आपल्याला दुपारी 12 वाजायच्या आधीच करायचं आहे. तर उद्या अष्टमीच्या दिवशी आपल्याला जे फळ घरात आणायचं आहे ते म्हणजे कोहळा फळ. आपल्या घरात किंवा दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणारा येणारा वाईट शक्तीचा किंवा जो नजरदोष असतो यापासून संरक्षण करण्यासाठी कोहळा जो आहे तो घराबाहेर लावला जातो. हाच कोहळा जो आहे तो आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी कुलदेवीला अर्पण करायचा आहे. तर पहा, कोहळा आपल्याला कशा प्रकारे अर्पण करायचा आहे, नंतर त्या कोहळ्याचं काय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची, अंघोळ करायची. नंतर आपल्याला घटाची पूजा करायची आहे. उद्या नवरात्रीतील 8वी माळ आहे आणि उद्या जे देवीचे स्वरूप आहे ते आहे महागौरीचे. उद्याच्या दिवशी घटावरती जी माळ अर्पण करायची आहे ती म्हणजे तांबड्या फुलांची. मग तो तांबडा जास्वंदीचं फूल असतो किंवा मग अजून कमळाची फुलं देखील मिळतील, तर त्या कमळाची फुलांची देखील तुम्ही माळ घटाला अर्पण करू शकता. याशिवाय उद्या जो नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे तो म्हणजे नारळ. तो देवीला तुम्हाला नैवेद्यामध्ये अर्पण करायचा आहे. शिवाय तुम्ही मखाना खीर देखील देवीला अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जो कोहळा आणलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर या फळाला आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे. तो कोहळ्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा कोहळा जो आहे तो देवीसमोर कापायचा आहे. मधोमध अगदी 2 भाग होतील अशा पद्धतीने हा कोहळा कापावा. हा कोहळा कोणी कापावा तर घरातील कुलस्त्रीने कापला तरीही चालेल किंवा पुरुषाने कापला तरीही चालेल. नकारात्मक शक्तीचा खेचण्याची क्षमता जी आहे ती या कोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. म्हणून तुम्ही बरेच जण घराच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर, व्यवसायाच्या ठिकाणी असा कोहळा टांगून बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तसेच या कोहळ्याचा पाणी जर खाली पडलं, तुम्ही ज्या ठिकाणी कोहळा बांधला आहे ते खराब होऊन तर पाणी खाली पडलं तर तुम्ही तो कोहळा पुन्हा विसर्जित करायचा आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा तो पुन्हा आणून बांधायचा आहे. आता दुर्गाष्टमीच्या दिवशी मधोमध हा कोहळा देवीसमोर कापायचा. त्यातील अर्धा भाग जो आहे तो त्याच वेळी उचलायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे. हा कोहळा खरं तर चौकामध्ये ठेवला जातो, पण चौकामध्ये ठेवला तर तो कोणाच्या पायाकडून ओलांडला जाऊ शकतो आणि आपल्याला व आपल्या घरासाठी केलेल्या उपायांचा इतरांना त्रास नको व्हायला, म्हणून तुम्ही तो एखाद्या झाडाखाली ठेवायचा. आणि दुसरा भाग जो आहे तो आपण देवीसमोर ठेवायचा आहे. तो तसा आपल्याला कुलदेवीसमोर अष्टमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर ठेवायचा. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तो कोहळा तिथून उचलायचा आहे आणि त्यानंतर तो कोहळा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. घराच्या आसपास एखादा ओढा व नदी वगैरे असेल तर तुम्ही तिथे तो विसर्जित करायचा आहे. पाण्यामध्ये विसर्जन करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली हा कोहळाचा एक भाग आहे तो ठेवू शकता, जेणेकरून तो कोणाच्या पायाखाली
येणार नाही किंवा ओलांडला जाणार नाही. त्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि देवीला नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा आहे. या उपायामुळे तुमच्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतात. देवी आई प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद देते. तर असा हा उपाय उद्या दुर्गाष्टमीला तुम्ही आवर्जून करायचा आहे. तर चला मग झालेली ही जी सेवा आहे ते कुलस्वामिनींच्या चरणी मी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल. आणि उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.